तर आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे DN हिंगोलीकर, तुम्हाला तर माहित आहे। चला तर लवकरात लवकर फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। हे बघा मी पायपुसणी बनवती, याला आपल्या इकडे पायपुसणी म्हणतात, नाही तर याला पायदान म्हणतात। मी नाही काही जुन्या साडीपासून बनवती, तर टाकाऊ वस्तू असते की नाही त्याच्याहून टिकाऊ वस्तू बनवते। पा हे नाही का मध्येच चालू केलं मी, पण दुसरा व्हिडिओ आहे की नाही मी तुम्हाला पूर्ण स्टार्टिंग पासून सांगेन, म्हणजे तुम्हाला पण घरी ताईला आणि त्याला बनवल्या जातील, मग तुम्हाला वापरायला कामी येईल। हे बघा असं बनवावं लागतं ते पहिलं काय करायचं, जुनी साडी घ्यायची, मग ती कापायची, त्याचा बॉल बनवायचा आणि मग ही अशी पायपुसणी बनवायची। हे बघा तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित, ही अशी असते ती। मी आता काय करेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला टाका कसा घ्यायचा त्याच्यापासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ बनवून टाकेल, त्यावेळेस तुम्हाला पायपुसणी बनवता येईल। बाय। हे पायपुसणी बनवायला सोपी आहे, पण नाही का ही सुई आहे आणि याला टोकदार असतं, मी झूम करून दाखवते। हे बघा हे नवीन आणल्याबरोबर तर जास्त टोक असते, हे मी बनवते नेहमी म्हणून नाही का ते कमी झालेले, तर मग त्यामुळं बनवले जाते व्यवस्थित। हे बघा कशी दिसते, व्यवस्थित दिसते ना। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये टाकलं ना की नक्की बनवून पहा। या सुया मार्केटमध्ये 30 रुपयाला ते 40 रुपयाला भेटतात, घेऊन या आणि विणून बघा। चला हे पहा सोयाबीन बघा किती नंबरचे आहे, हे 9 नंबरची हे बघा आहे ना। चला तर गुड नाईट।